पोरला तू अडवलाय बरं का मुळे जुल्फी आणायला पोरगी पटना ऐका त्याचे ऐकत डोळे मागे होत चालले आता पाठच ना पाहिजे पटत नाही जरा पाच थांब किती ना आता ते पाहुण्याला काही म्हणू नका तुम्ही पाहुण्याला काय पाच उतर आता चल पुरीचं घर आले जुल्फ्या पाय बर का नको याला सांग कांते तू पुढे तयारी करीत आले पाहुणे हो या 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 कांते बस पदार बेदान घे ना भाई तुमचं लय सासूरवास आहे मला आणण्याच्या मत होते ना एवढा सासूरवास आहे त्या पुरीच्या बापाकडे पाहू नको फक्त तुला स्वार्थ तुझ्यामुळे त्या पोराचं लग्न मोड राहते तुम्हाला नसेल बघायचं नका बघू मी बघीन माहिती काय करायचं ते शांती शांती पाहुणे आले तिकडं त्यांचं सगळं काम मागं थांबा लवकर बाई पाहुण्याला आता जायचं होतं काय सुंदरे सुंदरे कुठं गेली काय माहिती सुंदरे शांती ए शांती ये इकडं बस प्रवास का झाला पाहुणे तुम्ही का बसाला मी विचारते ना बापरे प्रवास कसा झाला प्रवास चांगला झाला रस्ता तर लय खराब आहे तुमचा बाई त्या कमराने अख्खा जीव गेला ना हे पण नाही काय झालं कामाला गेला ना असं काय सुरू आहे तुम्ही थांबा नाही तर मी आहे ना विचारते ना त्यांना हे बा हे आमचं पोरग पोरा पुढे गे भाऊ पुढे नाव काय द्यायचं ज्याचं नाव जुल्फे काय जुल्फे नाव त्याला बाहेर ठेवलंय त्याचं नाव जुल्फे केस वाढवले ना त्यांनी त्यामुळे जुल्फे आणि तुमचं काय माझं नाव त्यांच्या नावाचं काय करायचंय तुम्हाला पोराचं शिक्षण किती आमचं पोरग आहे का पायलट आहे त्याला उडायची सवय आहे आता उडत नाही का इमान इवायला उडीत तुमची सुंदरी काय करते आमची सुंदरी लय जणांच घेती क्लास घेते पूर्ण वाक्य क्लास घेती क्लास आमची सुंदरी लहान पोरांचा क्लास घेते काय घेते अहो क्लास म्हणते ते लहान पोरांचा क्लास घेते छान छान आहे छान मग आमचा जुल्फे पण लय उडतो विमानात सवय जुल्फ्याला त्याला उडायची लय सवय आणि तुम्ही काय करता मी जॉकरला देते गिरणीचं पीठ नाही देत का तुझ्या स्वभावाला वाटतं आलेलं आहे मला तुम्हाला सकाळी असंच केलंय अरे डायरेक्ट चम्मन गोटा करून टाकी थोडे ते पाहुण्याला एवढं म्हणून शांत बस ना आमची अशी फॅमिली हॅपी हॅपी फॅमिली हॅपी आपली पण अशीच फॅमिली आमची अशीच फॅमिली एकदम हसून खेळून नाही बाई तुम्ही पण देता घेता का हा मग आमचं चालूच राहतं देणं बोल ना काय शेजारच्याला देणं घेणं चालू असतं का पीठ दे मिरच्या दे असं चालू असतं आमचं चालूच राहतं देणं घेणं अशीच फॅमिली आमची आमच्या घरात सगळे हसून खेळून राहतो एवढा तो देते मी पण घेतो बर का पिठाचे पैसे हो नाही मारल्यावाने नाही बोलू घरी माणसाने पाहुणे रावले शांत बघा मुलीला बोला ना तुमच्या सुंदरे सुंदरे
मग आमची पण अशीच फॅमिली आहे. यांची हॅपी फॅमिली. माझी पण हॅपी नाही का फॅमिली. आमची पण हॅपी तुमची पण हॅपी. आपले बरोबर 36 गुण जोडायचे बरं का. तुमचे जुळते ना आमचे जुळते 36 गुण. बोलून जाईल वय. नको ना अरे नको ना माझी आई आली तिकडून नको ना नको. सुंदरे काय मम्मी पाहुणे आले पाहुणे. अरे मम्मी बाथरूमला गेली होती मी. चल ते पाहुणे आलेत लवकर चल डोक्यावर पदार घे चल लवकर. सुंदरे असं डोक्यावर घेऊन ये आणि तिला पाहुण्याला नाव येऊ सांगा मला सुंदरे. नाही सुंदरे कशी हे पाय. तुला आवडली का पोरगी. आवडली. बाई नाव काय तुझं बाई. सुंदरी. सुंदरी नाव आहे तिचं. भारी नाही सुंदरी. किती झालं. मी पण घेते लहान पोरांची क्लास. सुंदरे मुलगा आवडला का तुला सांग मग. लाजलीस. लाजली बघ असली बघ असली लाजले. नाही पोरगी चांगली. पोरगी चांगली आहे. लय झटकेबाज पोरगी भेटली आपल्याला. पास पोरगी माझी सोनी. हा का? काय माझ्या जुलप्याला कशी दिसेल ती जुळते ती झटकेबाज म्हणजे झाला संसाराचं वाटवच मग. 36 गुण जुळले मग. कशी वाटली पाहुणे पोरगी आमची. घ्यायचं काय मग आमची तर काय अपेक्षा नाही का हो. सोन्यासारखी भेटली. सुंदरी अशी पोरगी म्हणजे तुम्हाला कुठे भेटणार नाही भाऊ. सुंदरी म्हणजे काय सोपा खेळ नाही ना. आमचा जुल्फे आता त्या पोरी कशा निघल्या तुम्हाला माहिती ना पाहुणे. त्यामुळे आम्हाला थोडी अपेक्षा आहे. तुम्ही जर सांगा आले असतं तर मग बरोबर. काय बोलू राहिला. जाऊ द्या सुंदरी तर आम्हाला पटलेलीच आहे. बघू आता काय द्यायचं सांगा मग. आई कुठे. आहे ना तिकडे बसली पलीकडे. एकदा त्याला आपण विचारून घेतलं असतं ना. काय त्या म्हातारीचं ती म्हातारी नाहीच म्हणे एवढा सोन्यावानी जागो ना तिला विचारावं लागल. बाई काय करा पाहुणे रावडे आले तुम्ही मला बोलू द्या कोणी. हा असं नसतं ना. भाडे एक तो माहिले तिचा बैल झालाय त्या पुरीचा. माझ्या रांडमुड मी माझा नवरा बरा होता. माझ्या नवरा मारला यांनी म्हातारा. हा जातेच आता कुठेतरी तीर्थयात्रा करून येते. यांच्यापाशी तरी काय आहे माझं. हा माझ्या पुरीचं तर वाटोळ झालं तुमच्या नांटीचा गोटच घेत. बघू ना मग आजीला. हा आजीला पण बोलून घेऊ आहे का. मग तिथं एकदम तोडगाच होईल. तोडगाच करून टाकू. शांती. हा बोला ना. जा आजीला आवाज बोलू ना. जाते बाई मीच जाते. तुमच्या काय म्हातारीचं आहे. असं नसतं ना. पाहुणे रावडे आले तरी मला बोलू ना कोणी. मग रांडमुड काय करू बाई आता मी. माझा नवरा बरा होता ना माझा म्हातारा. त्या बाई म्हातारी वरत नाही गेली ना. आईला बसायला उन्हात आलं आत्या. आता जाते तीर्थयात्राला. तो भाड्या सुद्धा बायकोचा बैल झालाय बाई. काय करावं आता. पोराला सुद्धा यायना मला कुणी. हा ते पाहुणे आलेत कुठून काय नाही. त्यांना सुद्धा माझी ओळख करू द्यायना. हा म्हातारी कुठे गेली काय ना बाई पाहून. केळवण बकरी सुद्धा मला बोलावायला आहे ना. माझ्या नवऱ्याने मी पसंत केली होती तिला. हा असं नीट करायचं बाई. माझ्या म्हातारा गेला. माझ्या म्हातारा असा तर तिना भाऊ धनी का म्हणून असं केलं तू. बाया पाहुण्या रावळ्यांनी काय एवढ्या गाड्या आणल्या काय नो. आत्या ओ आत्या चला आतमध्ये बोलवलं तुमच्या लेकाने तुम्हाला. ते पाहुणे आले तिथे गेल्यावर जास्त वचवच करू नका बरं का. तुमच्यामुळे 2-3 माझ्या पुढचे स्थळ मोडले. बाय मी येत नाही ना मग माझ्यामुळे मोडले तर पण स्थळ. हा असं त्याने का बोलायचं तू. मी लग्नात किती बाई तुझा आत्याना करोड चालला तुम्ही तिथं. उठा बरं टाकून तुम्ही. येते तू भाड्या याय नाही. तिथं गेल्यावर काय वचवच करू नका बरं का. नवरदेव काय काम करतो ते नवरदेव उडतोय. गेलं मग उडून काय अहो पाहिलं त्या आत्या हळू जा वर. हळू जा आत्या. बसा बसा भाऊ. नवरदेव काय हे आमची आजी बर का. बस खाली. बसते बाई. बसा आत्या खाली. काय बाई सुंदर काय दिसत. नवरदेवाचं नाव काय आहे ग शांती. भाऊ नाव काय आहे. जुल्फे. चांगला दोन आहे तुला. किती बरोबर करते. काय काम करतोस. पायलट आहे. पायलट आहेस का.
काय गाड्या ते पुसायला मिसायला का बाई अशी काय बोलायचं तुमची म्हातारी एवढं चाटाळपणाचं बोलणं असतं का ए शांते माझ्या झुलप्याला काही बोलायचं ती म्हातारी म्हातारा माणूस तसंच राहत असं बोलणं असावं का म्हातारी काय बस नाही पाहिजे का मग कोपर टाकीन बस म्हणले होते म्हातारी एकदा नको आणायला पण आता कशी पाहुणे सोडून भांडण करू राहिली तुला माहितीये ना म्हातारा माणूस येते एवढं काय मनावर घेते तिचं तुला माझ्याकडे कोठी तू शांत राही ग ते बघ शांते त्यांना चहा केला का गं? बाई पाहुण्याच्या नादात मी त्याला चहा करायची थांबा मी आले त्याला चहा करू ही अशी सुंदरीचा वांगा त्याची म्हणा सुंदरीचा कुठं नाद करता तुम्ही जागे त्या बकऱ्याला पाणी पिणी देईन बरं पाणी देत नाही त्या बकऱ्याला तू काही बोलू नको आज आहे सुंदर थांबकडे गेले का पाहते मी गेले मग सुंदर लय कानितलं बरं का भाऊ चुलप्या हा आजी जीव लावी जाय तिला मग आजच जमात आहे का नाही बघू आता अशी सोनेल पिवळी मै सुंदर मला डबे देते सगळे देते आणून सगळं दिसतंयच म्हणा ते मग त्याची सुंदरी कशी आपली सुंदरी वाना बुना ते मग सुंदरचा काही नादच नाही नादच नाही कशी सोन्या पिवळे ती मैसून तिथं लय खेळ भाऊ काय सांगायचं तुला आता तिने तर मला असा खेळ चालवलाय बाबा गेला तसंच राहतं आजी सोना बाळा कोण कोणाच्या नसत्यात रड नको गप ग सांगुरी पाहुण्याला हा मला लय खेळ चालवलाय तो भाडा त्याने तर माहिती ना मुश्किल केलं हा असं नाही करायचं त्यांनी माझ्या म्हातारा गेल्यापासून काय सांगा तुम्हाला पाहुणे माझ्या म्हातारा गेल्यापासून त्यांनी माझा खेळ चालवला एवढी माहिती सुंदर माहिती जीव लावी ती हा काय सांगायचं आता जाऊ दे द्या सोडून कोण कोणाच्या नसत्या तू काय म्हातारा जीव लावी ती का आणि तू का असं बोला तुम्हाला कुचक्यावानी काय म्हातारीला काय जीव लावला नाही जाऊ दे ती सोडून आता आमचा झुलपेला जीव लाव तुमच्या सुंदरीला हा तसं पण तुम्ही काही काळजीच करू नका आमचा झुलपे कसा आहे झुलपे त्याच्या केसाने तिला लय भारी जीव लागेल तो मी त्याच्या चंपल बोट करून टाकेन तिला हाताला तुम्ही असं काही बी बोलू नका फक्त झुलप्याला अरे सुंदरी कशी आहे शांते ए शांते या पाहुण्याला चहा जाते मी सुंदर जाते या पाहुण्याकडे लक्ष बरं बरं आता तुम्ही बसा मग तिथं हा या ते पोरग जनावराचा चारा बिरा पाहते ना आता ते पाहत सांभाळून जा त्या हळूहळू जा दिवाळी सुंदरे पाहुण्याला चहा दे पाहुण्याला दे यावं चहा शांती चहा घ्या पोरगी पण चांगली आहे का नाही चांगली आता सगळं चहा पाणी झालं व्यवस्थित सगळं झालं हा मग आता घ्या द्यायचं करू फोनवर बोलू हा मग आता निघतो आम्ही मग पाहुणे तुला पोरगी आवडली का पाहिजे आवडली बाय तिच्याकडे परत एकदा आमच्या झुलप्याला पोरगी आवडली आणि तुमच्या सुंदरीला पण पोरगा आवडला आता तुम्हाला आवडली का पोरगी आम्हाला पण तुमचा झुलप्या आवडला खाओ आणि मग काय जुलपे सुंदरी कसा काटा पिढा ना चांगलं आहे मग करून टाकू त्यांचं चला मग आता आपण येऊ चालत चालत पाहुणे मग कळवा फोनवर चला चला चाल यावं का मग सुंदरबाई पाया पड पाहुण्यांच्या सुंदरी किती गुणाची माझी सुंदरी झटकेवाज म्हणजे कशी माझ्या झुलप्याला झटकेवाज असून पाहिजे चला पाहुणे येऊ का मग हॅलो गाईज व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढच्या व्हिडिओज पण असंच प्रेम राहू द्या पार्ट 2 आम्ही नक्कीच करणार आहोत आणि नक्कीच तुमच्या सर्वांच्या भेटीला आम्ही पार्ट 2 घेऊन येणार आहोत बाय बाय भेटूया पार्ट 2 ला